भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तृतीय खंड भाग 4 त्यामध्ये आपण पाहत आहोत, यज्ञ यागारावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. यज्ञावर विश्वास ठेवणे हा काय आहे तर अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत तर काहींना नैमित्तिक. नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यकच होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या आणि इच्छापूर्तीसाठी केले जात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छद आचरण घडत असे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे यात त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितली आहेत. असे लिहिले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद घातला होता. ते 3 ब्राह्मण म्हणजे कुटुदंत, उज्जयन आणि उदाई. कुटुदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्तेने ऐकून घे. कुटुदंत उत्तरला, ठीक आहे, आणि तथागत खालीलप्रमाणे बोलू लागले. हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने भंडारे आणि कोठारे भरून गेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला. माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रज्ञा अगदी हैराण आहे. आपली प्रजा ही काय आहे, खूप हैराण आहे. लुटती जात आहे. डाकू नगरातून लुटमार करीत आहेत, फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशा व्यवस्था आहेत तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लावू केला तर हे खरोखरच वाईट होऊन बसेल. ही वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन. तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छोत्तराचार समाधानकारक रीतीने थांबवता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील, जे प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही दुर्व्यवस्था थांबवण्याचा एकच मार्ग आहे, तो असा, आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करत आहेत ते लोक आहेत, त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता यांनी आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याच प्रकारे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पाद करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला. देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकावर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून ती वावरू लागली.
जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजिताने आपल्या पुरोहिताला बोलविले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, आता मला महायज्ञ करायचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्याचे जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्यांच्याप्रमाणेच राज्यात जे मंत्री, अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्यांच्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मणा कुटुदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले, महाराज, आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्यांचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, जो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार आहे ते राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी आपला विचार मनात ठेवून तो कामा नये, तसा विचार मनामध्ये ठेवता कामा नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकापुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राज्याला उद्देशून म्हणाले, महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याचप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोभोगी दुर्वर्तनी करणारे आणि त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर करण्यात कार्यात मग्न राहू द्या, परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत, त्यांना संतुष्ट राखावे, त्यांच्यात संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, या यज्ञात बैलाचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांची, कोंबड्याची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची किंवा हिंसा करण्यात आली नाही. यज्ञोपवासासाठी झाडे तोडण्यात आली नाही. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी केली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाही. ज्याला काम करावेसे वाटले त्यांनी ते काम केले. ज्याला वाटले की त्यांनी हे काम करावे त्यांनी ते केले. ज्याला करावं वाटलं नाही त्यांनी नाही केलं. ज्याला जे योग्य वाटले आहे ते त्यांनी ते काम केले. ज्याला ते अयोग्य वाटले त्यांनी ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्यात आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करायचाच असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्याचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देऊन म्हणतो तो धर्महीन धर्म आहे. कुटुदंताने भगवान बुद्धाला प्रश्न विचारला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे की काय? होय ब्राह्मणा, आहे. असा यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे बद्धाशील अंतःकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी विचार, मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधानपणे, मूळ म्हणजे ते उत्तेजक मदाचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हाच तो यज्ञ आहे. उद्धार दान, निरंतर दान, ग्रहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वांनीही ते श्रेष्ठ प्रकारचं यज्ञ आहे.
गौतमाने असे भाषण केल्यानंतर कुटुदंत ब्राह्मण तथागताला म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. उज्जैन नावाचा जो ब्राह्मण होता त्याला तथागत म्हणाले, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? त्या उज्जैनं विचारलं तथागताला की यज्ञ काय आहे, स्तुत्य समजतात का? तर तो, नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो, तरीसुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणतही नाही असे नाही. ब्राह्मण ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढ्याची कत्तल घडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का ब्राह्मणा? कारण समजल्या असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गमी लोक दूर राहतात. परंतु ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राणी हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. कसले असले यज्ञ? म्हणजेच उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म किंवा कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेले त्याग, असे आहे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक आपल्या हिंसाचारहित यज्ञाचा समीप जातात. उदयन ब्राह्मणही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखाच तथागताला विचारलं. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयानाला जे उत्तर दिले होते तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाचा जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोक अज्ञानपटल नाहीसे झालेले आहेत असे प्रवृत्त लोक जात असतात. त्यांची जन्ममरणाची ये जा आता संपली आहे, तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःख विरहित होऊन आनंदमय जगतात, असे आनंदाने वावरू लागतात. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा अधर्म आहे असे प्रश्न नेहमी विचारले जातात. मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असाच असेन का? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेल? मी तेव्हा कसा असेल? मी कुठून कुठे जाईल? अथवा कदाचित आज जो आपल्या सत्वासंबंधी आशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले आहे? ते कुठे जाणार आहे? विश्वासासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते, विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतर आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हटले की विश्व ब्रह्माने निर्माण केले. दुसरे काय म्हणतात ते प्रजापतीने निर्माण केले. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाई, विश्व चिरंतर आहे. काही म्हणत ते शांत आहे तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक करून विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या ठिकाणी सर्वज्ञ असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. ते म्हणत असे, या प्रश्नाची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एक विशिष्ट वेळी जे जाण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काय आहे तरी यज्ञातच राहतो. याच कारणासह भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नाविषयी सिद्धांताला स्थान दिलेच नाही. जो धर्म आपल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते काय स्वीकारही नाही. भगवान बुद्धाला ते स्वीकारही नव्हते. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी
ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनवले होते त्या आत्मा आणि विश्वोत्पत्ती यासंबंधी होते. आत्म्यासंबंधी जे काही प्रश्न विचारले असे, मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्यकाळातही असेन का, मी काळात नसेल काय, मी तेव्हा कोण असेल, मी तेव्हा कसा असेल, मी कुठून कुठे जाईल, अथवा कदाचित आज मी तो आपल्या सत्वासंबंधी शांसक होऊन विचारित असेल, मी काय आहे, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले आणि ते कोठे जाणार. दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधी प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्मिले, काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले, तर काही आचार्य दुसरेच प्रश्न करीत. जग निरंतर आहे, निरंतर नाही काय, ते शांत आहे काय, ते अनंत आहे काय, शरीर म्हणजे जीव आहे काय, शरीर एक वस्तू आहे का आणि जीव ही दुसरी वस्तू आहे का, सत्य ज्ञानाला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, ज्ञानाला काय आहे, मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही की नाहीही असे आहे काय, तो मृत्यू तर असत नाही, तर असत नाही असेही नाही. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच करू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांताचा धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नाची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. तो एकाच वेळेला कोणालाही सर्वज्ञ दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणण्याचे बाकी राहते. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे ते सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाने आहेत आणि त्यांचे अधिक कसोटीला घेतले नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्यांच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानाच्या माणसाच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे ते मानत होते. धर्मग्रंथात केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. धर्मग्रंथाचे पठण म्हणजे काय? धर्मग्रंथ नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्याच हाच अंत. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या कोण्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलटपक्षी भगवान बुद्ध असा सर्वांना शिक्षण असावे या मताचे होता. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो आणि म्हणूनच तो विद्वान आहे. त्यांच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक असते. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व असे अधिक आहे की भगवान बुद्धाने भिक्खू पटिशनला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होत्या त्यावेळी तेथे स्वभावाने 63 आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही अशी पाठ करता आली नाही, असा पटिसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. भगवान बुद्धाने 500 अर्थांना पटिसेनाला प्रतिनिधी म्हणून द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खूंनी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे आज्ञान पाहून त्यांचा उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याने द्या आली. त्याने पटिसेनाला आपल्या जवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्यांच्या पुढील गाथा म्हणाली. जो राखून बोलला, विचाराचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळतो. तथागतांनी दाखवलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्यांचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हणाले, वृद्ध मनुष्या, आता तू फक्त एकच गाथा पाठ म्हणता येईल. ते जे या लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करून लागतील. म्हणून ती तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक.
तेव्हा नंतर भगवान बुद्धाने 3 कायिन कुशल कर्मे, 4 मौखिक कुशल कर्मे आणि 3 मानसिक कुशल कर्मे यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येत नाही येते ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूंना समजला आणि लवकरच त्याला अर्थपद प्राप्त झाले. या सुमारास एका विहारात 500 भिक्खूंनी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली आणि ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटिसेनला त्यांच्याकडे पाठवण्याचे ठरवले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुनीच्या कानावर येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजेच शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्यांच्या गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरवले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुनी पटिसेन येताच त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असताना त्या एकमेकाकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्याने एका भिक्खूपुढे अन्न ठेविले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खूंनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे. मला फक्त एकच गाथा येते, ती म्हणून दाखवून मी तिचा अर्थ तुम्हाला सांगेन. सावध चित्तेने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खूंनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्याने आपल्या मानाखाली घातल्या. पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितलेली होती त्याचप्रमाणे त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सर्व भिक्खूंनी त्यांचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. चित्तेने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अहर्त झाल्या आणि त्यांना अहर्तपद प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी निमंत्रण दिले. पटिसेनाची चर्चा सर्व भिक्खूंहून श्रेष्ठ, प्रतीत आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्यांच्या हाती देऊन तो त्यांच्या मागे चालू लागला. परंतु तेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याचा हात जोडण्याची मनाई केली आणि म्हणाले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटिसेने राजवाड्याच्या द्वारकाबरोबर बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तिथे त्याने हात धुतले आणि आश्चर्याचे हे की भिक्षापात्र धरलेल्या पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा तो राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिसत्त्वी प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याचा हात येऊ दिले नाही. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकताच पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटिसेन हा एक अल्पबुद्धीचा, एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या कधीच नसली तरी चालते, कारण शील हीच सर्वोत्तम वस्तू आहे. या पटिसेनाच्या अगदी मनोरथात या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याने शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहे. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्यांचे या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्यांना अंधपातापासून वाचू शकत नाही. नंतर तथागत म्हणाले, माणसाला जरी हजारो गाथा पाठ असतात तेव्हा असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नाही त्यांच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा तो संयम राखू शकतो, तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याचप्रमाणे आचरण करणे म्हणजेच आपल्या मोक्षाचा मार्ग आहे. चोखाळण्यासारखे आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत त्यांचा आशय विषद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पाठाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्या योगे सर्वोत्तम ज्ञानेच्या प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे.
भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकताच तेथे जमलेले 200 भिक्खू राजा मंत्रीगण हे आनंदित झाले. धर्मपुस्तके प्रमादातील आहेत असे मानणे म्हणजे अधर्म. हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.